बदलणार लाखो कर्मचारी आणि पेन्शनर्सची जिंदगी. पेन्शन ही 50% वरून 67% होणार. तसेच पेन्शनधारक आणि कर्मचाऱ्यांना त्यांच्या पसंतीची OPS, NPS किंवा UPS पेन्शन ही ऑप्शन सिलेक्ट करता येणार. तसेच दर 5 वर्षांनी 5% पेन्शन ही वाढणार. तसेच 8वे वेतन आयोग हा ऐतिहासिक वेतन आयोग ठरणार. पाहूयात या सर्व प्रश्नांची उत्तरे किंवा डिस्कशन आजच्या व्हिडिओमधून. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचे आहे. प्रत्येक कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी आजचा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे. त्यामुळे स्किप न करता शेवटपर्यंत पहा. चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अशाच महत्त्वपूर्ण आणि गव्हर्नमेंटच्या नवीन अपडेट्ससाठी चॅनल सबस्क्राईब करा. त्याचबरोबर शेजारी बेल आयकॉन सुद्धा ऑन करून ठेवा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील. तर नमस्कार, मी पूनम आणि तुम्ही पाहत आहात पुन्हा एक नवीन अपडेट. 8वे वेतन आयोग बदल घडवणार. तुम्ही बघितलं तर दर 10 वर्षांनी वेतन आयोग हे बदलतं. वेतन आयोगाचा इतिहास हा पूर्ण वेगळा आहे, कारण 1947 जेव्हा देश स्वतंत्र झाला त्याच्या अगोदरपासून वेतन आयोग हे लागू आहे आणि याच वेतन आयोगाचा इतिहास हा दर 10 वर्षांनी बदलतो. दर 10 वर्षांनी हा वेतन आयोग बदलतो. मागच्या 7व्या वेतन आयोगानंतर 7वा वेतन आयोग हा 2016 मध्ये लागू झाला होता. आता जवळजवळ 10 वर्ष ओलांडून गेलेले आहेत आणि जानेवारीमध्ये वेतन आयोगाची 8वे वेतन आयोगाची घोषणा करण्यात आलेली आहे. परंतु आतापर्यंत 8वे वेतन आयोग पूर्णपणे लागू झालेले नाही. त्यामुळे प्रत्येक जे पेन्शनर किंवा जे कर्मचारी आहेत ते 8वे वेतन आयोगाच्या वेटिंगवरती आहेत. परंतु 8वे वेतन आयोग हा ऐतिहासिक ठरणार आहे. तुम्ही बघितलं तर 8व्या वेतन आयोगाला ऑप्शन सुद्धा देण्यात आलेला होता, जो की कर्मचारी आणि पेन्शनधारकांना 8व्या वेतन आयोगाची जी समिती नेमलेली आहे या समितीबरोबर मीटिंग करण्याचा एक ऑप्शन सुद्धा देण्यात आलेला होता. जवळजवळ यामध्ये 1 मंथ दिवस घालवण्यात आलेले, 1 महिना घालवण्यात आलेला आहे. प्रत्येक ठिकाणी काही मीटिंग घेतल्या होत्या, म्हणजे मोठमोठ्या दिल्लीमध्ये असेल, कोलकातामध्ये असेल, बऱ्याच ठिकाणी मीटिंग घेऊन या ज्या 8व्या वेतन आयोगासंदर्भात कर्मचारी आणि पेन्शनर्सचं काय मत आहे हे सुद्धा मांडण्याची एक पूर्वसंधी दिलेली होती. आणि त्यानंतर 8व्या वेतन आयोगाचा जो फिटमेंट फॅक्टर आहे तो फिटमेंट फॅक्टर बऱ्याच संघटनांना त्यांचा काय असू शकतो याबद्दलचा फीडबॅकसुद्धा ऑनलाईन पद्धतीने, डिजिटल पद्धतीने मागितला होता. तसेच काही संघटनांनी लेटरच्या माध्यमातून सुद्धा फिटमेंट फॅक्टर नेमका किती असावा हे सुद्धा सांगितलेलं आहे. सर्वात पहिला प्रश्न आहे तो म्हणजे पेन्शन ही 50% वरून 67% वरती होणार. अशा न्यूज बऱ्याच व्हायरल झालेल्या आहेत. यामध्ये नेमकं सातत्य काय आहे तर पेन्शन सध्या तुम्ही बघितलं तर 2004 नंतरचे जे कर्मचारी किंवा जे पेन्शनधारक आहेत त्या पेन्शनधारकांना OPS पेन्शन ही मिळणार नाही असं सरकारने जेव्हापासून सांगितलं आहे तेव्हापासून बऱ्याच संघटनांनी आंदोलन केलेले आहे. तुम्ही बघितले तर कर्मचाऱ्यांनी सुद्धा बऱ्याच ठिकाणी आंदोलन केलेले आहे. परंतु OPS पेन्शन ही कशी आहे तर OPS पेन्शन ही कोणत्याही शेअर मार्केटला वगैरे जोडलेली नाही. ही फिक्स्ड पेन्शन आहे. 50% शेवटच्या पेमेंटच्या 50% मिळणार तर मिळणार. परंतु NPS आणि UPS अशा पेन्शन आहेत की त्या मार्केटनुसार बदलणाऱ्या पेन्शन आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा त्याच्याकडे कल जरा कमी आहे आणि OPS वरती कल जास्त आहे. त्यातच काही संघटनांनी गव्हर्नमेंटकडे किंवा EPFOकडे तसेच श्रम मंत्रालयाकडे मागण्या केलेल्या आहेत की जी ओल्ड पेन्शन आहे ती ओल्ड पेन्शन म्हणजेच OPS लागू कराच, परंतु 50% OPS लागू केल्यानंतर तुम्ही त्यामध्ये सुद्धा दर 5 वर्षांनी वाढ करा. शिवाय 50% वरून ही पेन्शन 67% करा आणि त्यानंतर दर 5 वर्षांनी या पेन्शनमध्ये वाढ करा. कारण तुमची महागाई दर महिन्यानुसार वाढत आहे, तर दर 5 वर्षांनी पेन्शनधारकांना पेन्शन ही 5% वाढवा. म्हणजेच आता पेन्शनधारक कधी होतो तर 60 वर्षानंतर किंवा काही ठिकाणी 58 वर्षानंतर होतो. त्यामध्येच जर तुम्ही 50% शेवटची पेन्शन देता तर त्यानंतर 55व्या वर्षी शिवाय त्यानंतरच्या 5 वर्षांनी 5% पेन्शन वाढवा. 55व्या वर्षी नाही, 58 वर्षानंतर पुढे त्याची 5 वर्षे जातील. काही 60 वर्षानंतर होतात तर त्याची 5 वर्षे पुढची जातील. त्यानंतर 5% पेन्शन वाढवा अशी मागणी काही संघटनांनी जे
गव्हर्नमेंट आहे, गव्हर्नमेंटकडे तसे श्रम मंत्रालयाकडे सुद्धा केलेली आहे. आता यावरती त्यांचा रिप्लाय आलेला नाही, परंतु या मागणी संदर्भात अभ्यासकांनी सुद्धा पॉझिटिव्ह निर्णय हा दिलेला आहे. आणि बऱ्यापैकी अभ्यासकांचा निर्णय म्हणजे जे यावरती अभ्यासक असतात त्यांचा निर्णय बऱ्यापैकी गृहीत धरला जातो. त्यामुळे ही जी शक्यता आहे ती ट्रू होण्याची दाट शक्यता आहे. त्यानंतर दुसरं आहे ते म्हणजे कर्मचाऱ्यांना OPS, NPS आणि UPS सिलेक्ट करता येणार आहे. म्हणजे ही सुद्धा मागणी काही संघटनांनीच केलेली आहे, परंतु सरकारकडून NPS आणि UPSची सक्ती करण्यात आलेली आहे. OPS 2004च्या अगोदर कर्मचाऱ्यांचे वर्किंग होती, 4च्या अगोदर जे पेन्शनधारक झालेले आहेत त्यांना देण्यात आलेले आहे, परंतु आता सर्वांनाच OPS पेन्शन बहाल करा असं पण नाही मागणी केलेली. परंतु कर्मचाऱ्यांच्या आणि पेन्शनधारकांच्या मनावरती ठेवा की त्यांनी OPS निवडायची, NPS निवडायची की UPS निवडायचे. जसे OPSचे फायदे आहेत तसेच NPS UPSचे सुद्धा थोडेफार फायदे आहेत, परंतु त्याचे फायदे फिक्स नाहीत. हा त्याचा सर्वात मोठा बॅड पॉईंट आहे. कारण शेअर मार्केट कधीही खाली जाऊ शकतो, वर जाऊ शकतं, त्यामुळे त्यानुसार पेन्शन बदलू शकते. हा त्याचा सगळ्यात बॅड इफेक्ट आहे. त्यामुळे NPS आणि UPS निवडायला जास्त करून कर्मचारी त्याकडे जास्त कल देत नाहीत, तर OPS निवडण्याचा विचार करत आहे. त्यामुळे काही संघटनांनी अशा मागण्या केलेल्या आहेत की तुम्ही कर्मचारी आणि पेन्शनधारकांना या संधी द्या की ह्या तिन्हीतला कोणता ऑप्शन निवडायचा हे त्यांच्या मनावरती ठेवा, असे सुद्धा काही संघटनांनी मागण्या या केलेल्या आहेत. आता फिटमेंट फॅक्टर संदर्भात 8वें वेतन आयोग लागू होण्यासाठी फिटमेंट फॅक्टर हा अतिशय महत्त्वाचा असतो. त्या अगोदर DA सुद्धा खूप महत्त्वाचा असतो. जो DA ज्यासाठी AICPचे आकडे लागतात, AICPचे जे आकडे आहेत ते आकडे फिक्स झालेले आहेत. हे आकडे 149.9 हा AICPचा आकडा आहे. आणि हा AICPचा आकडा जर DAच्या कॅल्क्युलेशनमध्ये टाकला तर फिटमेंट फॅक्टर फिक्स होतो आणि हा DA हा फिक्स होतो. आणि DA फिक्स झाल्यानंतर फिटमेंट फॅक्टर च्या कॅल्क्युलेशनसाठी DA हा अतिशय महत्त्वाचा असतो. त्यामुळे जुलै महिन्यामध्ये DA हा फिक्स होणार आहे, कारण AICPचा आकडा जूनमध्ये आलेला आहे. त्याचबरोबर AICPचा आकडा तसं तर मेच्या शेवटच्या आठवड्यात आलेला आहे, परंतु तो बऱ्याच सोशल मीडियाच्या माध्यमातून जूनमध्ये सांगण्यात आलेला आहे. त्यानंतर जुलैमध्ये DA हा फिक्स करण्यात येणार आहे आणि त्यानंतर फिटमेंट फॅक्टर ठरला जाणार आहे. परंतु 7व्या वेतन आयोगाचा फिटमेंट फॅक्टर होता 2.57 म्हणजेच 2.57 एवढा होता. परंतु या बऱ्याच संघटनांनी 3 पॉईंट अगदी 2.67 पासून 3.87 पर्यंत फिटमेंट फॅक्टरची मागणी केलेली आहे. आता सरकारसुद्धा कन्फ्यूज आहे की सर्वांनी वेगवेगळं फिटमेंट सांगितल्यामुळे सरकारसुद्धा कन्फ्युजन आहे. इथे संघटनांची कुठेतरी गलती दिसून येत आहे की प्रत्येक संघटनांनी मिळून एकच फिटमेंट फॅक्टर दिला असता तर तो फिटमेंट फॅक्टर जादा असो कमी असो तो लागू झाला असता, परंतु सरकारला आणि EPFOला श्रम मंत्रालयाला संघटनांनी सुद्धा कन्फ्युजनमध्ये टाकलेलं आहे. त्यामुळे वेतन आयोगासाठी लागू होण्यासाठी जरा उशीर होत असल्याचा आपल्याला दिसून येत आहे. आता ओल्ड पेन्शननुसार 50% वरून 67 पेन्शन करण्याची आणि शेवटच्या महिन्याच्या 50% पेन्शन देण्याची मागणी ही खूप जोर धरत आहे. आता यानुसार कॅल्क्युलेशन केलं तर बघा 60 वर्षाला पेन्शनधारक आहे तो रिटायर झाला, समजा 60 वर्षाला रिटायर झाला, 65 वर्षानंतर त्याला 70% पेन्शन झाली पाहिजे. 70 वर्षाला रिटायर झाला तर 75% झाली पाहिजे. 75 वर्षाला झाला तर 80%. त्यानंतर 80 वर्षाचा झाल्यानंतर 85%, 90 वर्षाचा झाल्यानंतर 100% पेन्शन ही त्या पेन्शनधारकाला मिळाली पाहिजे असे बऱ्याच संघटनांनी मागणीसुद्धा केलेली आहे. तर जे प्रश्न आहेत किंवा ज्या न्यूज आहेत की फिटमेंट फॅक्टर संदर्भातील असतील, 50% पेन्शन संदर्भातील असतील, OPS NPS ऑप्शन निवडण्यासंदर्भातील असतील, या ज्या न्यूज आहेत या सर्व प्रश्नांची डिस्कशन आपण आजच्या व्हिडिओमधून केलेलं आहे. तुम्हाला यावरती काही डाऊट असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारू शकता किंवा तुम्हाला एखाद्या महत्त्वाच्या सब्जेक्टवरती व्हिडिओ हवा असेल
तर कमेंटमध्ये नक्की विचारू शकता. नेक्स्ट व्हिडिओ त्याच्यावरती बनवला जाईल. सो हा व्हिडिओ जास्तीत जास्त कर्मचारी पेन्शनधारकांपर्यंत शेअर करा. भेटूया पुढच्या एका नवीन अपडेटसोबत. तोपर्यंत धन्यवाद.